अमृतकाळात भारताला आर्थिक सुबत्ता देणारा आणि पर्यायी परिसंस्था निर्माण करणारा केंद्रीय अर्थसंकल्प असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। नागपूर इथे अमृतकाळ विकसित भारत 2047 या परिषदेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते। गरीब, युवक, शेतकरी, महिला या घटकांना समर्पित आणि शाश्वतता, रोजगार आधारित विकास, मनुष्यबळ तयार करणं, नाविन्यपूर्ण गुंतवणूक, ऊर्जेची उपलब्धता आदी 10 क्षेत्रांवर यात भर दिला आहे। अर्थसंकल्पात राज्यांसाठी महत्त्वपूर्ण तरतुदी असून याचा लाभ घेत महाराष्ट्रही विकसित भारत देशाच्या गौडधोडीत अग्रेसर राहील असं ते म्हणाले। मध्यम वर्गाला केंद्रस्थानी ठेवून देशाच्या अर्थसंकल्पाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्राप्तिकर मर्यादा 12 लाखांपर्यंत वाढवली आहे। त्यामुळे क्रयशक्ती, रोजगार निर्मिती, उत्पादन या सगळ्याला चालना मिळेल। यातून सकारात्मक परिवर्तन घडेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला। सामान्य माणसाला मिळावी, ती समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला मिळावी आणि ती प्रत्येक राज्याला मिळावी, अशा प्रकारचं लेवल प्लेइंग फील्ड हे या अर्थसंकल्पाने तयार केलेलं आहे। आता राज्यांना हा प्रयत्न करावा लागेल की आपण यापैकी अधिकाधिक योजनांचा लाभ कसा घेऊ शकू आणि आपल्या राज्याला कशा प्रकारे पुढे नेऊ शकू। महाराष्ट्राच्या माध्यमातून मी आश्वस्त करू इच्छितो की जे अमृत काळाचं अमृत बजेट आहे याचा जास्तीत जास्त लाभ महाराष्ट्र घेईल आणि विकसित महाराष्ट्राकडे आपण अग्रसर होऊ